शहाजापूरचा एक फौजदार होता, मोगल फौजदार. त्याचं नाव होतं मीर मानी खान. मीर मानी खान. शहाजापूरला मराठ्यांचं ठाणं होतं आणि तिथं होळकरांचा अंमल बाजीरावांनी त्यांना दिला होता. त्यांचा कमाविजदार होता. तो वसूल वगैरे करायचा. निजाम तिकडून आल्यानंतर या मीर मानी खानाला एवढं स्फुरण चढलं की त्यानं वसूल देणं तर नाकारलंच. पण ठीक आहे ना, इथपर्यंत ठीक आहे. त्यानं होळकरांचा जो कमाविजदार आहे ना, तो धरला आणि सरळ त्याचा शिरच्छेद केला. हे ज्यावेळी होळकरांना कळलं, असं धाडस गेल्या 7-8 वर्षात कोणीच केलं ना. मग तो फौज घेऊन निजामाच्या मदतीला निघाला. होळकर आणि यशवंतराव पवारांनी त्याला मध्येच गाठला. सगळी फौज त्याची कापून काढली आणि त्याला जिवंत धरला. होळकरांनी मारणं सहज शक्य होतं, पण जिवंत धरला त्याला. आणि मग त्याला विचारलं की ठीक आहे, तू वसूल दिलं नाही, पण माझा कमाविजदार कार्य मारला तो प्राण्यांची भीक मागायला लागला. त्यानं होळकरांची दिवाण होते गंगाधर यशवंत चंद्रचूड, त्यांच्याशी संधान लावलं. होळकर त्यांच्या शिरच्छेदाचा हुकूम देणार एवढ्यात गंगाधर तात्या त्यांच्या कानाशी लागले आणि ते म्हणाले की जित्ता सोडला तर हा 2 लाख द्यायला तयार आहे, आपल्याला पैशाची गरज आहे. होळकरांनी त्यांना विचारलं, गंगाधर तात्यांना, माझा कमाविजदार मारला गेला, तुम्ही अशा मुलखात कधी राहून कमाविशी केली आहे का? माझ्या कमाविजदाराच्या जीवाची किंमत 2 लाख फक्त. आणि त्यांनी सांगितलं, ह्याला ताबडतोब ठार मारा. बाहेर नेला, त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचं शिर होळकरांना दाखवायला आणल्यानंतर होळकरांना म्हणजे आपला बदला पूर्ण झाल्याचं, म्हणजे अशा कठोर पद्धतीनं म्हणजे मराठ्यांनी त्या निजामाला मदत करणाऱ्यांचा बंदोबस्त केला.